इथं मोठा लिलाव होतो। काल रोहित पाटलांनी सुद्धा विधिमंडळामध्ये हा विषय मांडलेला आहे। माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की कुठलाही व्यवसाय करायचा झाला तर इम्पोर्टचं लायसन पणनच्या परवानगीने घ्यावं, अशा प्रकारचा नियम आहे। या असलेल्या कंपन्या ज्या काम सुरू करतात त्याच्यावर नियंत्रण पणनचं असतं। मग या असलेल्या सर्व व्यवसायाच्या संदर्भात पणनने लायसन घेतल्यानंतर त्याच्यावर आपलं सुपरवायझन असतं का याचा पहिला संशोधन करणं गरजेचं आहे। सभापती महोदय, त्याचबरोबर काही व्यापारी लायसन घेतात पण बेकायदेशीरपणाने व्यवसाय करतात बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर जाऊन, त्यामुळे तिथल्या व्यापाऱ्यांना त्याचा तोटा होतो आणि त्यांनी मग पळवाट काढलेली आहे। या पळवाटीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा बाजार समिती फी लागत नाही, हमाल मापाडी लागत नाही वगैरे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे मूळ व्यापारी तिथं अडचणीत येतो। मग या खाजगी व्यापारी मग भाव तोडतात आणि त्याप्रमाणे तिकड करतायत। स्पेसिफिक त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की तासगावचा किंवा नाशिकचा बेदाणाचा व्यवसाय हा शेतकऱ्यांचा त्याला योग्य भाव मिळावा, तो जो अडचणीत आलाय त्यासाठी पणन मंत्री म्हणून आपण पुढाकार घेऊन एक संबंधित असलेल्या त्या लोकांची बैठक लावावी। त्यातून ज्या अडचणी तक्रारी आहेत ते बघून संबंधित असलेल्या याच्यावर कारवाई करून तशा प्रकारचा निर्णय घेऊन ही बाजारपेठ शेतकऱ्यांची टिकवण्यासाठी आपण मदत करणार आहात का? सभापती महोदय, अत्यंत चांगला असा अनुभवी आपले सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। अध्यक्ष महोदय, मागच्या काळामध्ये हे जे काय बेमोसमी पाऊस झाला आणि या वातावरणाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये मुळातच आपल्याकडे द्राक्ष कमी उत्पादन झालं आणि मग द्राक्ष कमी उत्पादन झाल्यामुळे बेदाण्याकडे फारसे लोक गेले नाही आणि त्यामुळे बेदाण्याचं शॉर्टेज मार्केटमध्ये आलं। आता अलीकडचं आपण पाहतो की बेदाण्याचा फार मोठा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये लोक वापरतात, पूर्वी फार लक्झरी होतं आणि म्हणून अफगाणिस्तानच्या माध्यमातून हा बेदाणा चीनचा येतो असं त्यांचा आरोप आहे, असूही शकतं त्याच्यामध्ये, परंतु अफगाणिस्तानच्या माध्यमातून येतो आणि तो रितसर येतो, त्याला कायदेशीर परवानगी आहेत, सगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय ट्रीटी आहेत आणि म्हणून तो येत असतो आणि कदाचित त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा रोग जो आहे की त्यामुळे कदाचित भाव हा आपल्या शेतकऱ्यांना कमी मिळत असेल। परंतु यापूर्वी जर मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी सुचवलेलं की या बेदाणे उद्योगाला बळ देण्यासाठी, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आपल्या नाशिक परिसरात, सोलापूर आणि सांगली या 3 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेदाणे उद्योग आहे, या संदर्भातली बैठक लावण्यात येईल। याच्या माध्यमातून काय उपाययोजना आपल्याला करता येईल तो आपण प्रयत्न करू आणि ADBच्या माध्यमातून मॅग्नेटचं जे आपल्याकडे धोरण आहे त्या धोरणाच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारच्या सवलती आपण या संदर्भातला विचार केला। अजून काय करता येईल त्याच्यावर विचार करू।